शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. मराठी युवक भारती इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील पद्य विभाग पद्य क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा अभ्यास करणार आहोत. पूर्व भागामध्ये कवी परिचय आणि कवितेचे गायन या घटकाचा विचार आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, कवी नलेश पाटील हे मराठी साहित्य सृष्टीतील एक प्रसिद्ध निसर्ग कवी आणि चित्रकार म्हणून सुपरिचित आहेत. ते स्वतः कवी म्हणून नव्हे तर एक गायक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तर असे हे शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण असणारे एक गायक, निसर्ग कवी, चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. असे हे कवी नलेश पाटील यांचा जन्म 29 जानेवारी 1954 मध्ये मुंबई या ठिकाणी झाला. तसं पाहिलं तर माणूस आणि निसर्ग आज आपण त्या बाबतीतल्या अनेक गोष्टी ऐकतो. कदाचित आपल्याला प्रश्न पडेल की मुंबईसारख्या शहरामध्ये जन्माला येऊन कवीने हे निसर्गभान जपलेलं आहे. याबाबत काहींच्या मनात कदाचित शंका निर्माण होईल. आज आपण म्हणतो की मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये राहून सुद्धा अशा प्रकारची निसर्ग सौंदर्याची दृष्टी जपणं हे निसर्गाबद्दलच्या आत्मीयतेबद्दलचा एक आगळा वेगळा अनुभव आहे. आज आपण निसर्ग आणि माणूस यांच्यामध्ये खूप मोठी दरी पडली असं अनेक शब्दातनं, अनेक गोष्टीतनं, अनेक व्याख्यानातनं ऐकतो. परंतु त्याला अपवाद ठरलेले कवी नलेश पाटील मुंबईमध्ये जन्माला येऊनही त्यांनी हे निसर्गप्रेम कसं जपलंय याची साक्ष आपल्याला पटते. आणि म्हणून झाडांच्या मनात जाऊन झाडाशी एकरूप होणं काय असतं, त्यातला आनंद काय असतो, या झाडावर बागडणारे पशु पक्षी, वेगवेगळ्या ऋतूंमधलं त्यांचं हे आगळं वेगळं सौंदर्य, ते चैतन्य हे कवीने अनुभवलेलं आहे. आणि तोच अनुभव त्यांनी वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी या कवितेच्याद्वारे मांडलेला आहे. तर अशा ह्या निसर्गप्रेमी कवीचा परिचय आपण करून घेऊयात. कवी नलेश पाटील यांचा परिचय. ते एक निसर्ग कवी व चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण, 2 शब्दामधील विरामांचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमय मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये आहेत. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि त्याच कविता संग्रहातून ही कविता निवडलेली आहे. कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते. मित्र, झाडांचे हिरवे वैभव, पाना फुलांचे रंगगंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यावरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी, या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो.
निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे त्याला वाटत राहते. तर हाच एक चमत्कारिक अनुभव कवी नरेश पाटील यांनी या निसर्ग कवितेतून मांडलेला आहे. अम्लान सौंदर्य म्हणजे पवित्र सौंदर्य. तर असे हे निसर्गातील पवित्र सौंदर्य आणि त्या पावित्र्याचा कवीने घेतलेला आस्वाद, त्याचा अनुभवलेला हा अनुभव हा स्वतःपुरताच ठेवू नये, तर तो या विश्वाला सांगावा, विश्वापुढे तो एक आदर्श उभा करावा. कारण ते करत असताना कवी या निसर्गाशी एकरूप झालेला आहे. हा कवीचा अनुभव आणि त्याच्यामुळे कवीच्या मनाला प्राप्त झालेले हे चैतन्य, त्याद्वारे कवी या कवितेतून तोच अनुभव, अनुभव या ठिकाणी आपणांसाठी मांडत आहे. तर विद्यार्थी मित्रहो, प्रथमतः मी कवितेचं गायन करतो. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये लक्ष द्यावं. तर पहा, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ, बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून, जन्माला तर घालत, चल सुरा बरोबर आपण, तो फाया कानी ठेवू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी, हातवासे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, ही कोणाची रे करणी, डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूच्या आपण, चल खळाळून रे वाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई थुई नाच रे पाणी, मज दिसते रे हसताना, एक रोप तुषाराचे मज मायेने घाली नाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, ओंजळीमध्ये मी अलगत, आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डोचमळते सूर्य लागतो पोहू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, हे फांदीवरले पक्षी हंगामांचे साक्षी, झाडांच्या पायी काळी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ,
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाक रे. मी झाड होऊनी तेथे पसरीना फुले बाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊनी गाऊ, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ. धन्यवाद.